ओम शांती 3/4/2026 शुक्रवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, बाप समान क्षमेचा सागर बनून अनेकांना योग्य रस्ता दाखवा. जे मुले रात्र आणि दिवस सेवेसाठी तत्पर आहेत ते बहादूर आहेत. प्रश्न आहे, उच्च भाग्य बनवण्याचा मुख्य आधार काय आहे? उत्तर, आठवणीची यात्रा. जे मुले बाबांच्या आठवणीमध्ये राहतात त्यांचं भाग्य तितकंच श्रेष्ठ बनायला लागतं. शरीर निर्वाहार्थ कामधंदा तर करायचाच आहे, परंतु बाप आणि सतयुग या सर्व गोष्टी बाबांना आणि सतयुगाला आठवण करून आपलं भाग्य श्रेष्ठ बनवायचं आहे. म्हणून आजचं गीत आहे, भाग्य जागवून आलो आहे. ओम शांती. आज बाबांनी सांगितलं, एखादं मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते स्वतःचं भाग्य, नशीब, कर्मानुसार सोबत घेऊनच येतं. भाग्य कर्मानुसार असते. कुणी श्रीमंत घरात जन्माला येतं, कुणी गरीब घरात जन्माला येतं, कुणी जन्मतःच शरीर बिमार घेऊन पैदा होतं, जन्माला येतं. तर बाबा सांगतात की कोणी एखाद्याने खूप दानपुण्य केलं तर म्हणतात यांनी काहीतरी विशेष कर्म केलं असेल म्हणून याला एवढ्या चांगल्या घरामध्ये जन्म मिळाला. बाबा म्हणतात, तुम्ही पण इथे आपले भाग्य जागवूनच आला आहात. म्हणजे अनेक जन्म आपण भक्ती केलेली आहे, म्हणून आज आपल्याला ज्ञान प्राप्ती होत आहे. भाग्य आपण जागवून आलो आहे, परंतु याच भाग्यास आणखीन श्रेष्ठ बनवण्यासाठी आता पुरुषार्थ करायचा आहे. बाबांनी सांगितलं की आठवण आणि भाग्य याचा खूप सखोल संबंध आहे. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे की बाबांची आपण जितकी जास्त आठवण करू तितकं आपलं भाग्य श्रेष्ठ बनणार आहे. आठवण कमी असेल तर भाग्यही इतकं श्रेष्ठ उच्च नाही बनू शकणार. म्हणून बाबांनी आज स्पष्ट सांगितलं की आठवण आणि भाग्य याचा खूप सखोल संबंध आहे. पुढे बाबा सांगतात, प्रत्येक जण आपल्या स्वतःला पहा की माझा पुरुषार्थ कसा आहे. मी आता जो पुरुषार्थ करत आहे त्यानुसार माझं उच्च पद असेल अथवा नाही. बाबा म्हटले, घर, धंदादोरी, व्यापार, व्यवहार हा तर सांभाळायचाच आहे, परंतु हे सर्व करत असताना सेवेकडेही आपलं लक्ष असलं पाहिजे. सेवेसाठी आपल्याला तत्पर राहायचं आहे. त्यामध्येही बाबांनी विशेष सांगितलं, जे बंधनमुक्त आहेत, ज्यांचे वानप्रस्थ अवस्था आहे, ज्यांना इतक्या जिम्मेवारीचं ओझं नाही, अशांनी जरूर सेवेसाठी वेळ काढायला हवा. बाबांनी सांगितलं, कन्या निर्बंधन आहेत तर त्यांना तर आणखीनच चांगला चान्स आहे. आणखीनही कुणी निर्बंधन असतात ज्यांना बाकी सर्व कोणत्याही गोष्टीचं बंधन नाही, तर ते जरूर सेवेसाठी त्यांनी तत्पर राहायला हवं. पुढे बाबा सांगतात, श्रीकृष्णाला झोक्यामध्ये, झुल्यामध्ये झोका देतात, झुलवतात, खूप प्रेमाने त्यांचं गायन करतात. परंतु जे 2 नंबरचे आहेत ते फर्स्ट नंबर श्रीकृष्ण, दुसऱ्या नंबरवाल्याचं इतकं गायन, पूजन किंवा झुल्यामध्ये झुलवणं असं नाही. कारण श्रीकृष्णानंतर तर राधे आहेत, पण राधेला कुठे झोक्यामध्ये असं झुला दिला, त्यांचं खूप गायन असं नाही. का? कारण बाबा म्हणते की एकदम सतोप्रधान अवस्थेमध्ये जे आहेत त्यांचंच जास्त गायन आहे. कला जिथे कमी होतात तिथे इतकं गायन नाही. बाबा म्हटले, मम्मा आणि बाबा यांच्या समान तुम्हाला बनायचं आहे, कारण आता वेळ कमी आहे.
जे चांगली सर्व्हिस करतील, सेवा करतील, ते महाराजांच्या घरामध्ये जाऊन जन्म घेतील. जर कमी सेवा करतील तर महाराजांच्या घरामध्ये जन्म घेण्याचा अधिकार नसेल. मग हलकं पद, हलक्या घरामध्ये असं आपल्याला जावं लागेल. याचं विस्तृत विश्लेषणही आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अन्य सत्संगामध्ये मनुष्यास ज्ञान सांगतात. मग कुठली पोथी, कुठलं तरी पुस्तक उचलून त्याला वाचतात आणि त्याचं वर्णन करतात आणि बाकीचे सर्व ऐकतात. ऐकविणारा जो आहे तोही मनुष्य आहे आणि ऐकणाराही मनुष्य आहे. पण बाबा म्हणतात इथे तसं नाही, इथे परमात्मा स्वतः आत्म्यांना ज्ञान सांगत आहे आणि परमात्मा परकाया प्रवेश करून दुसऱ्या देहामध्ये येऊन आपल्याला ज्ञान सांगतात. हे साधारण सत्संग नाही. बाबा म्हटले मी शरीरापासून वेगळा आहे ही स्मृती तुम्ही सदैव ठेवा. मी या देहातून वेगळी आत्मा आहे, देहापासून वेगळी आत्मा आहे. ही स्मृती म्हणजेच मरजीवा. मरजीवाचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे की मी आत्मा बिंदू या साकार देहापासून वेगळी आहे. मरजीवाची स्मृती ठेवायची आहे. पुढे बाबा सांगतात आपण गेलो तर आपल्यासाठी दुनियाच संपली. आप मुळे मर गई दुनिया. म्हणताना म्हणतात सुद्धा की आपण मरणे म्हणजेच आपल्यासाठी दुनिया संपणे. पुढे बाबा सांगतात की कुणी रोगी आहे, कुणी बिमार आहे, एकदम ग्रस्त आहे, रोगग्रस्त आहे, तर त्यांना बाबांची आठवण जरूर करून द्या. कारण आठवणीच्या यात्रेद्वारे कदाचित रोग, त्रास, जो रोगाचा त्रास आहे, बिमारीची जी पीडा आहे ती कमी होऊ शकते. म्हणून कुणी जर रोगग्रस्त असेल तर त्याला आठवण करून द्यायला पाहिजे. हे पण बाबांनी आज स्पष्ट सांगितलं. आणि बाबा सांगतात आठवणीचा चार्ट ठेवा. रोजचा आपल्या कर्माचा हिशोब ठेवा. किती तास आम्ही बाबांची आठवण केली. ज्ञानाचा चार्ट कोणी ठेवू शकत नाही. कारण ज्ञान मध्ये किती गेलं, ते आत्मसात किती झालं, ते चार्ट कोणीही ठेवू शकत नाही. परंतु आपण किती वेळ बाबांच्या आठवणीत राहिलो याचा हिशोब मात्र बाबांनी ठेवायला सांगितला. बाबांत सर्व उलट सुलट वेगवेगळे कार्य करतात आणि आता समाप्तीचा वेळ आहे, तर निसर्ग सुद्धा उलट सुलटच होणार आहे. मनासारखं काही होणार नाहीये. आणि आज दुनियेमध्ये ज्या आपण हदच्या प्राप्ती करण्याचं संकल्प ठेवतो तर ते सुद्धा आता उलट पुलट होणार आहे. म्हणून बाबा म्हटले की आता चेक करा की किती पापांचं ओझ बाकी आहे, किती आणखीन उतरलं आहे. हे सर्व चेकिंगचा आणि बदल करण्याचा वेळ सध्याचा आहे. पापांचं ओझ जर आत्म्यावर राहिलं तर मग अंतिम समयाला खूप पश्चाताप करावा लागेल. बाबा म्हणतात आता मरण समोर आहे, मृत्यू समोर आहे. कुणाचं धुळीमध्ये दबून राहील, कुणाचे चोर लुटून घेऊन जातील. म्हणून या धनाला मरण्यापूर्वी सफल करा. मृत्यूच्या वेळेला बाबा म्हणतात एकीकडे मरणासक्त अवस्था असेल आणि काही जण खिस्यामधून धन घेऊन जाण्यासाठी तत्पर असतील, ते त्यावेळेला मदत नाही करणार, पण त्यावेळेला ते तुमचं धन लुटण्याचा प्रयत्न करतील. 3 भाग संपतील, 1 भाग सृष्टीचा थोडासा राहील, अशी अवस्था सुद्धा आता येणार आहे. त्यामुळे बाबा म्हणतात दैहिक संबंध जरूर निभवा, परंतु दैहिक संबंधासोबत अलौकिक प्राप्तीकडे, आत्म्याच्या जी सोबत जाणारी कमाई आहे त्याकडेही आपलं संपूर्ण लक्ष असायला हवं. प्रत्येक कर्म करताना बुद्धीचा योग बाबांशी ठेवायचा आहे. कारण खरा प्रियकर शिवबाबा आहे. आपण प्रियसी त्यांच्यावरती प्रेम करायचं आहे. आशिक आणि माशूकचं जसं आपसामध्ये प्रेम असतं, बाबा म्हटले परमात्मा माशूक आहे, तुम्ही आशिक आहात,
जन्मजन्मांतरीचं आपण ईश्वरासोबत नातं आहे, तर आता प्रत्यक्ष भेटीचा वेळ आहे. म्हणून प्रत्येक कर्म करत असताना परमात्म्याची आठवण आपल्याला ठेवायची आहे. पुढे बाबा सांगतात, वेद, शास्त्र, जप, तप, यज्ञ या सर्वांनी पाप नाश होणार नाहीत. स्पष्टच सांगितलं आज बाबांनी. या सर्वांनी पाप नष्ट होणार नाहीत. त्यामुळे आत्मा समजून निराकार परमात्म्यासोबत बुद्धीचा योग आपल्याला ठेवायचा आहे. बाबांनी उदाहरण दिलं, जसं एखाद्या मुलाला आपल्याला हत्तीचं चित्र दाखवून आपण त्याला हत्ती शिकवतो की हत्ती कसा असतो. तसं बाबा म्हटले की तुम्हाला ह्या सर्व चित्रांवरती चांगला सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे आणि मग दुसऱ्यांना ज्ञान सांगायचं आहे. आपल्याला आधी ज्ञान स्पष्ट झालं पाहिजे, म्हणून चित्रांना पहा, चित्रांवरती चिंतन मंथन करा आणि मग दुसऱ्यांना त्याबद्दल स्पष्ट समजावून सांगा. प्रॅक्टिस असेल तर बाबा म्हटले मुख आपोआपच उघडेल. लायक बनावं लागेल तर आपोआपच आपण दुसऱ्यांना ज्ञान सांगू शकू. काही मुले सेवा केंद्रावरती अशांती पसरवण्याचे निमित्त बनतात. बाबा म्हणतात, अशांती पसरवतात, दुःख देतात, सेवा केंद्रावर येऊनही उलटपुलट कार्य करतात आणि मग नंतर पश्चातापही होतो की उगीच आपण असं केलं, उगीच आपल्याकडून हे पापकर्म झालं. परंतु प्रायश्चित्त जरी केलं तरीही जे काही कर्म घडलेले आहेत त्यामध्ये पाप जमा झालं आणि ते पाप भोगावं लागतं. म्हणून बाबांना खरं खरं सांगून त्याचं प्रायश्चित्त करायला हवं. तर काही थोडं बहुत त्यातून कमी होईल, पाप कटेल आणि उरलेलं पाप बाबांच्या आठवणीने आपल्याला समाप्त करायचं आहे. पाप जर बाकी राहिलं तर ते आपल्याला भोगावं लागेल, सजा खावी लागेल. म्हणून बाबा म्हणतात की इथे बाबांच्या आठवणीने आपले पापकर्म नष्ट करा. पुढे बाबा सांगतात की स्वतः पण अनुभव करतात की ही सवय माझी जात नाही, हा संस्कार माझा संपत नाही आणि या संस्कारामुळे माझं खूप नुकसान होत आहे. कळतंय सर्वांना. मग बाबा म्हणतात, जर सवय संपतच नाहीये, संस्कार मिटत नाहीये, तर घरी जाऊन राहा, इथे नका राहू. कुणी चांगली सेवा करतात आणि कुणी कुणी बाबांची बदनामी करतात. आपले कर्मच असे करतात की त्यातून बाबांची बदनामी होते. बाबा म्हणले, तुम्ही आंधळ्यांची काठी बना. आपल्याला कुणाचंही नुकसान करायचं नाही, यावरती लक्ष ठेवा. बाबा म्हणतात, सेनेमध्ये कुणी कुणी खूप बहादूर आहेत. इथे जे चांगले मुले आहेत, बाबा त्यांची जरूर स्तुती करतात. म्हणून बाबांनी सर्वांना विशाल बुद्धी बनायला सांगितलं. बाबांनी आपल्याला विशाल बुद्धी बनवले पण आहे, पण आपल्याला आपल्या योग बलाद्वारे, आठवणीच्या बळाद्वारे आपल्याच 5 विकारांचं दान द्यायचं आहे. या 5 विकारांना संपवायचं आहे. तर याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक मुलाची, आत्मिक पित्यास नमस्ते. आपणही म्हणायचे, आत्मिक पित्यास, आत्मिक मुलांची नमस्ते. आजचा धारणेसाठी पहिला पॉइंट, बंधनमुक्त बनून बाबांच्या सेवेमध्ये तत्पर राहायचं आहे. श्रेष्ठ भाग्य बनवायचे आहे. दयावान बनून अनेकांना रस्ता दाखवायचा आहे. आंधळ्यांची काठी बनायचं आहे. महान बनण्यासाठी मधुरता, नम्रता धारण करायची आहे. सुविचार, पवित्रतेच्या शक्तीने आपल्या विचारांना शुद्ध स्वरूप बनवून कमजोरीला समाप्त करा. ओम शांती.